संजय, सुनीता व संदीप यांच्याकडून साजरा होतोय आईचा 65वा वाढदिवस, बाबांचा 75वा वाढदिवस आणि आईबाबांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस. यातला कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे आई बाबा. खरं तर आई बाबा या विशेषणांची व्याख्या करणं कठीणच. संजय, सुनीता व संदीप या 3 भावंडांना जन्म देणारे हे आई बाबा अगदीच सर्वसामान्य, मात्र या तिघांसाठी असामान्य. इंद्रधनुष्याचे 7 रंग ओरबाडून उधळण्याची परिस्थितीमुळे ताकद नव्हती त्यांच्यात, मात्र अध्यात्म, आनंद, दुःख, सोशिकपणा, उत्साह, सहनशीलता, परोपकार या 7 संस्कारांची पेरण तिघांच्याही आयुष्यात केली आणि खडतर परिस्थितीतही आयुष्य रंगीबेरंगी जगायला शिकवलं. पुंडलिकराव लुंगे आणि अनुसया लुंगे यांच्या लग्नाचा आज 50वा वाढदिवस. म्हणून जरा भूतकाळात डोकावूया. शासनाच्या भूगर्भशास्त्र विभागाची नोकरी करताना पुंडलिकरावांचं वास्तव्य सर्व कुटुंबासह जंगलात असायचं. नंतर मुलांच्या शिक्षणासाठी अनुसयाबाईंनी 3 मुलांसोबत नागपुरात राहण्याचा निर्णय पक्का झाला. आर्थिक बाजू बाबांनी तर शैक्षणिक संस्कारित बाजू अर्थातच आईनंच पूर्ण केली. ग्रामीण भागातून आलेले दोघंही मात्र नागपूरसारख्या ठिकाणी धिटाईनं राहण्याचं धाडस या परिवाराने दाखवलं. लाड करत, हट्ट पुरवत, कधी धिटाई दाखवत तिघांच्याही संगोपनाला सुरुवात झाली. अध्यात्माचा वारसा घेत घेत एवढ्याशा पगारात परिवार यथायोग्य चालवणं तसं कठीण. मात्र या मात्या पित्याने स्वतःच्या इच्छा मारल्या, पण त्याची झळ मुलांना पोहोचू दिली नाही. संजयला डॉक्टर व्हायचं होतं. 7,500 वर्षाची फी होती. अवाक्याच्या बाहेरचं होतं. मात्र मुलगा डॉक्टर होईपर्यंत स्वतःसाठी एकही नवीन कपडा विकत घेतला नाही या बापानं. हे सुद्धा मुलांना कळलं संजय डॉक्टर झाल्यावरच. सुनीताचा ग्रॅज्युएशनला ॲक्सिडेंट झाला. 6 महिने ती अंथरुणाला खिळलेली होती. तिचा आशावाद कमी झाला असताना तिला BA घ्यायला लावलं आणि संगीताची गोडी बघता संगीत विषय घ्यायला लावला. आज ती एक संगीत म्हणजे म्युझिक अकॅडमी समर्थपणे सांभाळते आहे. संदीप थोडा वेगळ्या धाटणीचा. नाटकाकडे कल होता. 12वीला ड्रॉप घेतला आणि ग्रॅज्युएशन झाल्यावर बिझनेससाठी बाबाकडे मागणी केली. न कुरबुरता बाबांनी पैसे दिले आणि कान उघडणीही केली. फक्त पहिल्यांदाच पैसे मिळतील, तेही परत करायच्या बोलीवर अंथरूण पाहून पाय पसरावं माणसानं. हा करारीपणा दाखवणारा हा माणूस त्याच संदीपनी घेतलेल्या पहिल्या सफारी सुटाला 15 वर्षापासून जपून ठेवतो आहे, जणू काही त्यांच्या आयुष्यात त्यांना मिळालेला अवॉर्डच. मायाळू असणारी आई खरं तर प्रॅक्टिकल होती खरी, आणि बाबा नेहमीच इमोशनल. मिळून खाणे, एकत्र राहणे ही शिकवण तुमचीच. आजही डॉक्टर स्नेहा आणि मिनल या तुमच्या सुना तुमची धुरा समर्थपणे सांभाळत आहे. भरल्या घराचं तुम्हा दोघांचं स्वप्न आज पूर्ण झालेलं पाहून खरं सांगा, तुम्हाला कसं वाटतंय? नक्कीच तृप्त असाल. आणि या तृप्ततेच्या वेलीवर उमललेली 2 फुलं सृष्टी आणि सिद्धार्थ. खरं तर आभाळ 2 बोटं ठेंगणं आहे. जयंतरावांसारखा जावई म्हणजे खरं तर तुमच्या आयुष्यात 3ऱ्या मुलाचीच भर. खरं तर आजचा दिवस तुमच्यापेक्षा तुमच्या मुलांच्या आयुष्यातला सोन्याचा दिवस. या निमित्तानं त्यांना ऋण नव्हे पण थोडासा भार हलकं करण्याची संधी मिळाली. तुमच्या ऋणात राहणं तुमच्या मुलांना, सुनांना, नातवंडांना आवडणारच आहे, कारण तेवढेच आशीर्वादाचे पारडे जड असेल. तुमच्या मुलांना सारखं वाटतं तुम्ही त्यांच्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या, कर्तव्य म्हणून. पण खरंच तुमच्या काही इच्छा राहिल्या असेल तर त्यांना हक्कानं सांगा, त्यांनाही बरं वाटेल. शेवटी तुमच्या आनंदातच त्यांचा आनंद. तुम्ही संस्काराचं बी पेरलं, त्याचा वटवृक्ष झालाय. त्या वटवृक्षाच्या छायेत राहायला ते सदैव तयार आहेत. फक्त तुम्ही सोबत असावं एवढाच आग्रह. मनापासून, अगदी मनापासून.